व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय सर्वांना माझा क्लिअर? व्हिडिओ ऑन करायचे सर्वांनी. ओके, आता अनम्यूट करू शकता आणि सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. ओके, आवाज येतोय सर्वांना क्लिअर? ओके, व्हेरी गुड. ओके एव्हरीवन, मला सांगा आता डे 1 पासून आज आपला डे 10 आहे. तर कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स आपल्या क्रिएटर चेस अकॅडमी मध्ये, किंवा डे 1 पासून तुम्ही जे शिकलात तर समजलं का सर्व गोष्टी? बेसिक क्लिअर झालं का सर्व? जसं की नोटेशन, कॅसल अँड पासन समजलं सर्वांना? हो सर. एव्हरीवन, सर्वांना समजलं? क्लास आवडला का क्रिएटर चेस अकॅडमी मधला सर्वांना? येस सर. येस सर. ओके, सर्वजण खेळायला शिकला. चेस गेम फुल खेळू शकता, आता अपोनंटला हरवू शकता. येस. ओके, व्हेरी येस. येस सर. ओके, व्हेरी गुड. ओके, आता जे आपण डे 1 पासून शिकलो, तर काय काय शिकलो आपण? कोण एक्सप्लेन करेल? हँड रेस करायचं आहे. डे 1 पासून आज डे 10 आहे, तर या 9 डेज मध्ये आपण काय काय शिकलो? कोण एक्सप्लेन करेल? आवडून बसले होते, मग हे आले की लगेच निघायचं, तुला कॉल करायचा असं ठरवलं. Yes. हा युगंधर, कोण एक्सप्लेन करेल? डे 1 पासून आपण काय काय शिकलो? आपण कोणते कोणते रूल शिकलो? यस, प्रथमेश. सर, आपण एन पासून शिकलं, पॉनची स्पेशल मूव. अजून चेकमेट इन वन शिकलं, इन वन मूव. Very good. क्वीन आणि क्वीन आणि किंगनी कसं मेट करायचं, ओके, व्हेरी गुड. रूकनी कसं मेट करायचं एकाच, व्हेरी आणि गुड. 2 रूकनी पण कसं मेट करायचं तेही शिकलो. यस, आणखीन? आणखीन अजून व्हेरी गुड प्रथमेश. आणखीन कोण सांगेल? यस सर कॅसलिंग शिकलो आपण व्हेरी गुड. अजून आणि काय? स्टीलमेट करायला शिकलो. व्हेरी गुड. स्टेलमेट शिकलो. अजून? सर, आपण क्वीन प्रमोट करायला शिकलो. व्हेरी गुड. प्रथमेश वेट, आता युगंधर सांगतोय ना, त्याला सांगू दे. ओके, पॉनची क्वीन प्रमोट करायला शिकलो. व्हेरी गुड. अजून? ऍडव्हान्स नोटेशन शिकलो आपण. जर सेम पीस एकाच स्क्वेअर वरती मूव्ह होत असेल तर त्याचं नोटेशन कसं लिहिणार आपण, बरोबर? येस. ओके, व्हेरी गुड. यस, श्रीनाय. सर, आपल्याला एक पीस मूव केलं तर दुसऱ्या पीसला किंगला चेक जायला पाहिजे. यस, आणखी अजून काय शिकलो श्रीनाय आपण? स्टेलमेट शिकलो आणि कॅसलिंग कसं करायचं, व्हेरी गुड. आणि 2 रूकनी कसं चेक करायचं. चेकमेट करायचं. व्हेरी गुड श्रीनाय. आणखीन कोण सांगेल? एव्हरीवन, सर्वांनी कॅमेरा ऑन ठेवा, आज आपला लास्ट डे आहे. यस यस ज्ञानेश. मूव्स कसे राईट करायचे. व्हेरी गुड. अजून काय शिकलो ज्ञानेश आपण? कॅसलिंग कसं करायचं, बेस्ट मूव्ह कोणती ओपनिंगला. व्हेरी गुड. अजून? रूगने कसं मेट करायचं, ऑनची स्पेशल मूव्ह, Very good. कास्टिंग एन पासन. कॅसलिंग असं खूप. व्हेरी गुड. यस, प्रथमेश. सर, आपण पीस ओव्हरलोड कसं करायचं ते शिकलो. टॅक्टिक्स, व्हेरी गुड. टॅक्टिक्स पण शिकलो आपण. ओव्हरलोडेड पीस, त्याच्यानंतर आणखीन कोणती टॅक्टिक्स होती? पिनची टॅक्टिक्स होती,
ऍब्सल्यूट पिन, त्याच्यानंतर टेम्पररी पिन, रिलेटिव्ह पिन. रिलेटिव्ह पिन. व्हेरी गुड. सर 4 काय शिकलो? फोर्क शिकलो आपण. यस युगंधर. सर आपण शिकलो की आपली मूव झाल्यानंतर पुढच्या 5 मूव अपोनंटच्या काय होणार आहे ते विचार करायला पाहिजे. व्हेरी गुड युगंधर. यस आणखी कोण सांगेल? सर यस. सर आपण टू पीसने चेकमेट कसं करायचं शिकलो. 4 पीसने चेकमेट कसं करायचं शिकलो आणि पॉनने क्वीन कशी प्रमोट करायची शिकलो. व्हेरी गुड. ओके आता मी जे जे सांगेन तर त्या गोष्टी सर्वांना जर समजल्या असतील तर सर्वांनी असे थम्स अप दाखवायचे. ओके स्टार्टिंग पासून सांगतो. सर्वात अगोदर आपण पीसेस मुवमेंट शिकलो. त्याच्यानंतर आपण नोटेशन शिकलो की पीसेसला कॅप्चर केल्यावरती कसं नोटेशन देणार आपण. बरोबर. त्याच्यानंतर आपण कॅसलचे नोटेशन, एन पासंटचं नोटेशन शिकलो. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? त्याच्यानंतर आपण पॉन एंड गेम शिकलो की जर आपल्याकडे जर एकच पॉन उरलं तर आपण काय घेणार किंगच्या अगेन्स्ट. काय करणार आपण? पॉन पुढे घेऊन जाणार का किंग पुढे घेऊन जाणार? यस युगंधर. तर पॉन किंगच्या मागे ठेवायची आणि मग त्या स्क्वेअरला पोहोचल्यावर पॉनला पुढे नेऊन त्याची क्वीन प्रमोट करायची. व्हेरी गुड. आणि काय घेणार आपण? किंग काय घेतो? किंगच्या समोर येऊन काय घेतो आपण पॉन एंड गेम मध्ये? अपोजिशन घेणार आपण. अगोदर पॉन पुढे नेणार का? नाही. आपण अपोजिशन घेणार अगोदर. त्याच्यानंतर आपल्याला इझी जाईल पॉन प्रमोट करायला. त्याच्यानंतर एका क्वीने कसं इझिली चेकमेट करायचं. त्याच्यानंतर टॅक्टिक शिकलो. त्याच्यानंतर ऑनलाईन आपण टुर्नामेंट खेळलो. यस. जे सॅटर्डे संडेला टुर्नामेंट झालत्या तर त्याच्यामध्ये कोण आलं होतं फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड? यस प्रथमेश. अजून ज्ञानेश. सर Yes. सेकंड आलेलो. ओके ज्ञानेश सेकंड. आणखीन? सर मी 4th आलेलो. ओके युगंधर. व्हेरी गुड. सर मी फर्स्ट आला होत. ओके विहांगा बरोबर आहे ना नाव? हो. ओके ओके व्हेरी गुड एव्हरीवन. तर सर मी आज फर्स्ट आलतो सॅटर्डेच्या फर्स्ट टुर्नामेंटला म्हणजे पहिल्या. ओके व्हेरी गुड प्रथमेश. ओके म्हणजे मला सांगा आता सर्वांनी 10 दिवसात येतं का बुद्धिबळ शिकता? येस. येतं ना? आलं ना 10 दिवसामध्ये सर्वांना? किती काही खूप साऱ्या गोष्टी शिकलो आपण स्टेप बाय स्टेप. आणि इझी होतं ना? कुलदीप सरांचं शिकवणं कसं वाटलं सर्वांना? आवडलं? आणि कुलदीप सरांनी तुम्ही मी बघायचो कुलदीप सर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत ते म्हणजे सगळं जे करिक्युलम असतं तर त्याचं प्लॅनिंग माझंच आहे. तर आणि मी बघायचो की तुम्ही कसं शिकताय किंवा कोण अँसर्स देतात ते. आणि त्याच्यानंतर कुलदीप सर कोणाचं पण क्वेरी असेल तर लगेच त्याची क्वेरी सॉल्व्ह करायचे. बरोबर. किंवा एक्सप्लेन करायचे. तर आज आपण आता मला सांगा किती जण एक्साइटेड आहात? तुम्हाला वाटतं का आता तुमच्यामधून एक जण कोणतरी माझ्यासोबत खेळेल आणि मी काय करणार आहे मी डोळ्यावरती पट्टी बांधणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय त्या साईडने तुम्ही खेळणार आणि तुम्ही तुमच्या मूव्ह सांगणार आणि मी माझ्या मूव्ह सांगणार. ओके. आणि सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आता याच्यामध्ये कोणाला तरी एकाला खेळता येईल आणि बाकीचे काय करू शकतात मेसेज मध्ये वगैरे सांगू शकतात. कारण आपल्याला याच्यामध्ये कसं बघावं लागेल कारण की मी डोळे बंद करून खेळणार आहे. तर मला ज्या मूव्ज असतील तुमच्या तर त्या परफेक्ट आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही जी मूव्ह करणार आहात तर त्याचं नोटेशन इनकरेक्ट
सांगून नाही चालणार. तर कोण पण एक्साइटेड आहे मला सांगा, तुम्हाला कसं वाटेल की बुद्धिबळ जर आपण डोळे बंद करून खेळू शकत असेल तर ती किती मोठी अचीवमेंट आहे. व्हेरी गुड. ओके, आता 1 मिनिट वेट करा, कुलदीप सर जॉईन करतील. कुलदीप सर जॉईन केलं की आपण स्टार्ट करूयात. ओके. ओके, कुलदीप सर अजून 1 मिनिटामध्ये जॉईन होतात आहे. तर तोपर्यंत कोणाला काही प्रश्न आहेत का? कोणाला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता तोपर्यंत. कोणाला काही विचारायचं तोपर्यंत. ओके. ओके, कन्सेप्ट समजला का? मला सांगा आपण काय करणार आहोत. कन्सेप्ट समजला सर्वांना? आता कुलदीप सर काय करतील, कुलदीप सर चेसबोर्ड शेअर करतील. तर त्याच्यामध्ये यस, कुलदीप सर आवाज येतो माझा क्लिअर? अनम्यूट करू शकता तुम्ही. कुलदीप सर आवाज येतोय का? हो येतोय सर, आवाज येतोय. ओके. ओके, कुलदीप सर मला सांगा आता, कोणाचं नोटेशन जास्त क्लिअर वाटलं तुम्हाला? नोटेशन कोणाचं क्लिअर वाटलं जास्त? सर तसं तर सर्वांचंच व्यवस्थित आहे. युगंधर पण छान करेल आणि प्रथमेश पण करेल. ओके. तर एव्हरीवन, आता याच्यामध्ये आपल्याला एका कोणाशी तर एकाशीच खेळावं लागेल. आणि मी काय करणार आहे, माझ्याशी खेळायला तुम्हाला भेटणार आहे, त्याच्याबद्दल काही हे नाहीये. पण आता आपल्याला तर कोणी नाराज नका हो. तुम्ही मेसेज मध्ये सांगू शकता तुमच्या मूड जे असतील. ओके. तर आपण काय करूयात, प्रथमेश तर ट्रायल घेऊयात अगोदर. यस प्रथमेश. कुलदीप सर चेसबोर्ड शेअर करा. आणि प्रथमेश, बॅकग्राऊंड मध्ये आवाज नाही आला पाहिजे आणि सर्वांनी नीट लक्ष द्या. ब्लाइंड फोल्ड मध्ये मला कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज असते आणि प्रत्येकाने तुमचं जे आहे झूम मीटिंग तर म्यूट ठेवा. आणि प्रथमेश, जर बॅकग्राऊंड मधून आवाज आला तर काय होईल, मला डिस्टर्ब होतं. मग मी जर डोळे बंद करून खेळतोय तर मला सायलेन्स पण गरजेचं आहे. ओके प्रथमेश, तर त्याची काळजी घ्यायची आहे की बॅकग्राऊंड मध्ये आवाज नाही Yes, sir. आला पाहिजे. समजलं सर्वांना? येस सर. ओके. ओके कुलदीप सर, वेट, मी तुम्हाला हे देतो, हो हो. ऍक्सेस देतो अगोदर. यस. सर शेअर हा ओके होत आहे. हा, हे होईल ना, मी ऍक्सेस देईल आता, तुम्ही होस्ट आहात.
ओके, चेस बोर्ड दिसतोय सर्वांना क्लिअर? प्रथमेश, चेस बोर्ड दिसतोय क्लिअर? येस सर, दिसतोय. ओके. आता प्रथमेश, मला सांग, व्हाईटने कम्फर्टेबल आहे ना तू खेळायला? हो. तर आता लक्षात घे, काय करशील तू, व्हाईटने तुझी मूव सांगशील, जसं की तू सपोज पॉन टू E4 खेळला, त्याच्यानंतर मी माझी मूव सांगेल. ओके, लक्षात आलं ना प्रथमेश कसं कन्सेप्ट आहे? मी फक्त डोळे Yes, बंद sir. करून खेळणार, मी इथे चेस बोर्डकडे नाही बघणार. येस सर. क्लिअर? ओके. हो. आणि कुलदीप सर, तुमचं पण अनम्यूट ठेवा आणि तुम्ही होस्ट आहात तर तुमच्याकडे हे नका करू, म्हणजे अनम्यूट नाही करता येणार असं सिस्टम नका ठेवू. ओके. ओके एव्हरीवन, आता वेट सुरू करूयात आपण. मी जर आता प्रथमेशला म्यूट केलं आणि परत अनम्यूट करू शकतो ना मी? हा, तुम्ही होस्ट आहात ना? हम्म. येस एव्हरीवन, करायचं स्टार्ट. थम्स अप हो सर. दाखवा कुलदीप सर यांना. ओके. ओके प्रथमेश, स्टार्ट युअर गेम. पॉन E3. E3. त्याला E5. बिशप E2. त्याला बिशप C5. नाईट C3. नाईट C3. त्याला नाईट F6. नाईट F3. त्याला नाईट C6. नाईट A4. त्याला बिशप E7. बिशप F1. त्याला D5.
Knight C3. त्याला E4. Knight G5. त्याला H6. Knight H3. त्याला बिशप क्रॉस H3. Pawn cross H3. G क्रॉस H3. ओके. त्याला शॉर्ट कॅसल. D3. प्रथमेश D3 की B3. D3. त्याला नाईट E5.
D cross E4. त्याला D क्रॉस E4. Q E2. Queen E2. त्याला C6. Knight cross E4. त्याला नाईट क्रॉस E4. Bishop G2.
त्याला बिशप H4. Bishop G cross E4. बिशप क्रॉस E4. त्याला क्वीन F6. Rook F1. Rook Fe8. Queen H5. Queen H5.
G6. Queen E2. Knight D7. Queen G4. H5. क्वीन एक मिनिट सर, मला नंबर दिसत नाहीये. क्वीन D7. क्वीन क्रॉस D7. Rook cross E4.
Queen cross B7. रूक A E8. Queen cross C6. त्याला क्वीन क्रॉस C6. Rook G1. क्वीन क्रॉस C2. A3. काय A3. रूक क्रॉस E3. F cross E3.
क्रॉस नाही मारू शकत. प्रथमेश पिन आहे. Bishop cross e3. त्याला रूक क्रॉस e3 चेकमेट. झालं कुलदीप सर? नाही. King F1 जाते. f1. हा सॉरी, हा रूक नव्हतं का मग? त्याला क्वीन क्रॉस f2. चेकमेट. हॅलो, आवाज येतो माझा? हो, आवाज येतो. स्क्रीन दिसतीये का माझी? कुलदीप सर, कॅमेरा दिसतो माझा? हो, दिसत आहे. एक मिनिट वेट करा. तिथं जर तू चुकला नसतास ना. वेट सर्वांनी, सर रिजॉईन होत आहे. नेटवर्कचा इश्यू आला सरांकडे. युगंधर वेट.
ओके, आवाज येतोय माझा सर्वांना, एव्हरीवन? ओके, कुलदीप सर स्क्रीन शेअर करा ना ते. तर होस्ट करा. केलं मी, हे अलाउ केलं. ओके एव्हरीवन, कसा वाटला गेम सर्वांना? ओके, अनम्यूट करून बोलू शकता. आणि प्रथमेश छान खेळला. थँक्यू सर. लगेच चेकमेट नाही झालं, छान खेळला. आणि फक्त ते क्वीनचं थोडं मिस्टेक झाली प्रथमेशची. येस सर, मी ते बघितलं नाही. मला फोर्क खेळायचा होता, पण तुमची क्वीन तिथंच होती. फोर्क कशावरती खेळायचं होतं? दोन्ही रूकवर. पण आणि ते दोन्ही दोन्ही एकमेकांना कनेक्ट होतो. connected आहेत ना. तर तिथे कसं होणार तो? तू इकडे हे पॉईंट खायचं होतं, तेच ऑप्शन होतं, दुसरं नव्हतं काही. ओके, पण छान खेळला प्रथमेश. ऍक्च्युली थोडस तुम्हाला अजून बिगिनर लेवलच झाली आहे ना, तर त्याच्यामुळे आणखीन ओपनिंग वगैरे खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ओके, वेट. ओके, बाकी सर्वांना कसं वाटलं गेम? आश्चर्य वाटलं डोळे बंद करून खेळताना बघून? एव्हरीवन? सर चांगलं वाटलं. ओके. ओके, मला सांगा तुमचे पॅरेंट्स आहेत का? मी सांगितलं होतं अटेंड करायला सोबत. तर कोणाकोणाचे पॅरेंट्स आहेत सोबत? तर माझे आहेत. यस युगंधर. माझे ओके, त्यांना सर माझे सांगायचं. आहेत. यस, वेट. यस युगंधर, पॅरेंट्स असतील तर त्यांना सांगायचंय स्क्रीनवरती येण्यासाठी. युगंधर. ओके, ज्यांचे ज्यांचे पॅरेंट्स असतील तर त्यांनी स्क्रीनवरती यावं कॅमेरामध्ये. ओके. ओके, ज्ञानेश अनम्यूट करायचंय. ओके, मला सांगताल का कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स, की 10 दिवसामध्ये काय फरक जाणवतोय त्याच्यामध्ये? छान शिकवतायत सर. म्हणजे सरांनी अगदी मुलांना हे करून घेतलं. हम्म. किती वेळा क्वेश्चन विचारले तरी ते त्यांचे आन्सर वगैरे व्यवस्थित देत होते. अगदी मुलं रिपीट करत होते तरी ते सांगत होते व्यवस्थित. छान शिकवलं आणि त्याला पण ते समजत होतं बरंच. त्याला आवड आहेच, पण मग त्याला ते पाहायचंच होतं एक क्लास वगैरे, पण छान शिकवलं. छान एक्सपिरियन्स एकदम. ओके, व्हेरी गुड. आणि त्याच्यामध्ये काय फरक दिसतोय, की आता तो बुद्धिबळाचा क्लास अटेंड करतोय इव्हिनिंग मध्ये, तर इन जनरल पण तुम्हाला थोड्या गोष्टी लक्षात आल्या असतील ना, की स्वभाव एक स्टेबल स्वभाव होतो, बुद्धिबळाचा अभ्यास करतोय, तर अशा गोष्टी. तो थोडा जरा चंचल आहे, तो एका जागेवर नाही बसत, तर तो हळूहळू पुढे होईल. ओके, व्हेरी गुड. होईल, पडेल फरक त्याच्यामुळे. ओके, आता पाहिलं का तुम्ही ब्लाइंड फोल्डचं? हो पाहिलं मी. पूर्ण पाहिलं, छान एकदम. ओके. हम्म. अनम्यूट म्यूट झालाय, अनम्यूट करा. झालं ना? येतो आवाज? बोला आता. हा, ठीक आहे. तो करेल कंटिन्यू पुढे पण, कारण मला पण आवडलं शिकवण्याची पद्धत वगैरे. छान आहे. आणि 1 to 1 जरी नसलं तरी पण ते म्हणजे बाकीचे पण स्टुडंट्स आहेत तरी पण ते समजतंय सगळं. असं हे नाही की Actually एवढे काय स्टुडंट्स. माहितीये का, म्हणजे खूप जण असं म्हणतात ना, स्टुडंट जेवढे जास्त असतील ना तेवढं जास्त मुलं शिकतात. आता काय होतं माहितीये का, आता आपली जी कम्युनिटी आहे, तर ही बिगिनर्सची कम्युनिटी कसं थोडस यांना आणखीन मला स्टडी नव्हतं देता आलं, की अदर टाइम मध्ये वगैरे करण्यासाठी स्टडी नाही देता येत, कारण त्यांच्यामध्ये तेवढी समज नसती ती स्टडी करायला. पण जास्त ग्रुप असल्यावरती मुलं उलट जास्त शिकतात. आता इथे स्क्रीनवरती सर्वांनी आन्सर दिले, आपण फर्स्ट डे पासून काय शिकलो, तर याच्यामुळे काय होतं, मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो. 1 to 1 मध्ये तर कोणी पण आन्सर देऊ शकतं, पण असे जेव्हा जास्त स्टुडंट्स असतात, अदर स्टुडंट असतात,
तर म्हणजे पब्लिक स्पीकिंग वाढतं, म्हणजे अदर फायदे पण बरोबर. आपल्याला याच्यातून भरपूर भेटतात. बरोबर आहे. नाही एकंदरीत छान आहे. खूप छान म्हणजे आवडलं. त्याला पण आवडलंय. हो. छानच आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. ओके. थँक यू सर. यस युगंधर. येस सर. पेरेंट्स आहेत का सोबत? हो सर. ओके. ओके, गुड इव्हनिंग. काय फरक जाणवतोय तुम्हाला 10 दिवसामध्ये युगंधर मध्ये? म्हणजे तो म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो तसंच झालं की आम्हाला मूव्स किंवा काय म्हणतात त्याला नोटेशन्स इतके माहिती नव्हते, तर ते आता खूप चांगल्या प्रकारे माहिती झालेत. आणि म्हणजे आधी गडबड त्याची खेळण्याची अशी असायची की आपण एकदा खेळायचं आणि समोर जे येते त्याला मारायचं, ही गडबड असायची. आता थोडीशी बरोबर. कमी झाली आहे आणि आता म्हणजे स्ट्रॅटेजिकली तो खेळण्याकडे थोडासा कल वाढत आहे त्याचा. हा नक्कीच बदल झालेला आहे. ती बाकी असं स्वभावामध्ये चेंज? नाही तो काही इतक्यात मला अपेक्षित नाहीच आहे त्याच्याकडून. पण नाही आता पण त्याला ती वेळ सवय झालेली आहे की बाबा आपल्याला 1 तास 1.5 तास बसायचं आहे आणि खेळायचं. खेळण्यात आवड आहे त्यामुळे तो पुढे पण 2-3 तास बसू शकतो तसा. ओके, हम्म. ओके, व्हेरी गुड. मला पण खेळायचंय. यस युगंधर, नक्कीच. आणि युगंधरने सर तो आपला जो हार्ड टास्क आहे ना पॉन एंड गेमचा, तो फर्स्ट स्ट्रोक मध्ये पूर्ण कम्प्लीट केला होता एकाच ह्याच्याने. ओके, व्हेरी गुड. पॉन एंड गेम अवघड असतं. सिंगल पॉनची क्वीन बनवणं ते खूप अवघड असतं. ते लवकर नाही समजत एंड गेम ऍक्च्युली कोणाला. पण कुलदीप सरांनी सांगितलं मला युगंधरचं की त्याला इझिली समजलं होतं ते. आणि हो. बाकीच्यांना पण समजलं मुलांना, कारण मी कुलदीप सर बाकीच्यांना पण विचारलं ना की गेम मध्ये काय घेऊन जाणार, पुढे किंग घेऊन जाणार का पॉन घेऊन जाणार, तर सर्वांनी सांगितलं किंग घेऊन जाणार, अपोजिशन. तर ते सर्वांना बऱ्यापैकी आणखी Yes. चांगलं समजलं आहे. येस येस. नेक्स्ट डे ला पण बऱ्याच जणांनी मला करेक्ट आन्सर दिले प्रॉपर सर्वांनीच. पण जसं आपण आजपर्यंत आपल्या बॅच मध्ये बघितलं होतं की लगेच पॉन एंड गेम कोणाला जमत नाही फर्स्ट स्ट्रोकलाच. लवकर नाही जमत. त्याला जमलं का नाही, नंतर बाकीच्यांनी पण व्यवस्थित करेक्ट आन्सर दिले सर्वांनी. हो, बरोबर. ओके, ओके, नेक्स्ट प्रथमेश. गुड इव्हनिंग सर. नमस्कार. गुड इव्हनिंग, बोला. नोटेशन्स माहिती नव्हते कसे लिहायचे ते. शिवाय हा, विदिन टाइम मूव्स कशा फास्ट, म्हणजे तेवढा विचार लवकर करून त्या मूव्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा त्यांनी कॅप्चर केल्यात आपल्या 10 दिवसाच्या क्लासमध्ये. प्रोग्रेस आहे बऱ्यापैकी चांगली. आणि एक दोन मूव्स मध्ये कसं काय चेकमेट करायचं हे त्याला शिकायचं होतं मेनली. ते सरांनी छान पद्धतीने शिकवलं पण. बरोबर. त्याच्यामुळे थँक्यू सो मच दोन्ही सरांना तुम्हाला की चांगलं गायडन्स मिळालंय. आणि आहे त्याच्यापेक्षा त्याला आवड होतीच बऱ्यापैकी, ती अजून जास्ती वाढली आहे. पॉइंट जास्ती कसे मिळवायचे, कशाने किती पॉइंट मिळतात, ह्या गोष्टीचे बरंचसं नॉलेज नाही, छान खेळला तो. आता मिळालं. ब्लाइंड खेळला ना गेम, त्याच्यामुळे तर थँक्यू. छान खेळला तो. फक्त थोडंसं आणखी म्हणजे 10 दिवसामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच मुलांची बघितलं मी, सर्वांची छान प्रगती आहे. फक्त 10 दिवसामध्ये ऍक्च्युली ना आपलं जे शिकवण्याची पद्धत आहे किंवा आता जे कुलदीप सर आहेत, तर म्हणजे यांचं एक्सप्लेन करण्याचा टॅलेंट आणि जो स्टडी असतो की आज कोणता स्टडी घ्यायचा, उद्या कोणता घ्यायचा, तर तुम्ही बघत आला असेल की कंटिन्यू 9 ते पूर्ण 10 दिवसाचा आपला स्टडी ठरलेला आहे. ऑलरेडी त्याच्यावरती रिसर्च होऊन की एक्झॅक्ट काय शिकवायचं. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 1 रुपयाचं पण वेस्ट ऑफ नॉलेज नाहीये, की मेहनत मुलांची ना की अजिबात त्याच्यामध्ये काहीच वेस्ट नाही जात, की तुम्ही जे शिकताय ना एक्झॅक्ट नॉलेज स्टेप बाय स्टेप आपण त्याचं ते प्लॅनिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे ते मुलांना तेवढं इझिली नाही, समजतं. सरांनी एकदम बरोबर विद्यार्थ्यांच्या लेवलला जाऊन एक्सप्लेन केलं. प्रत्येकांना बरोबर. पर्सनली विचारणं, नाही कळालं तर परत एकदा एक्सप्लेन करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूपच अप्रिशिएटिंग आहेत. आणि छान वाटलं त्याच्यामुळे. म्हणजे कुठेही चुकीच्या जागी मुलाला हँड ओव्हर नाही केलंय आणि चांगल्याच ठिकाणी त्याला क्लास लावला, असं एक सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे. आणि तेच बरोबर. पुढे राहो अशी अपेक्षा आहे. आणि तुमचा हो, पण सर, आहे. कुलदीप सर, तुम्ही पण
काय फीडबॅक काय सांगाल? कारण तुम्ही जास्ती वेळ ह्याला हँडल केलंय त्याच्यामुळे की काय तुम्हाला काही प्रोग्रेस वाटली का प्रथमेश मध्ये की मला म्हणजे पहिलेपासूनच काही आधीपासून मायनर म्हणजे चेंजेस त्यामध्ये दिसले किंवा येस, त्याला जे आधी त्याने गडबड केली होती फर्स्ट 1-2 याच्यामध्ये, ते लास्ट पर्यंत ज्यावेळेस मी त्याचं बघितलं, हम्म, ते खूप त्याने डेव्हलप करून घेतलं त्याच्यामध्ये. आधी त्याला चुकी वगैरे झाली, पण हम्म, मग हम्म, जेव्हा हम्म, मी काल जेव्हा फर्स्ट मेट इन 1, मेट इन 2 घेतला की नाही, त्याच्यामध्ये लगेच त्यांनी प्रोग्रेस दाखवला. हम्म, ते जे 4th डेला घेतलं होतं टायपिंग मेट इन 1, मिस्टेक होतात त्याच्याकडून बऱ्याचदा. 4th डेला पण घेतलं होतं मी मेट इन 1 आणि काल नोटिफिकेशन पण लिहित घेतलं. असताना टायपिंग मिस्टेक करतो तो बऱ्याचदा. 4th डे पेक्षा मला काल बऱ्याच जणांमध्ये हम्म, प्रोग्रेस वाटला. त्याच्यामध्ये पण वाटला, बाकीच्यांमध्ये पण प्रोग्रेस आहे. हम्म. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू प्रवीण सर. थँक थँक्यू कुलदीप थँक्यू सर. थँक्यू. येस. हा युगंधर. तर मला पण खेळायचंय. आत्ता नाही खेळता येणार युगंधर, आपल्याकडे आता टाइमचं हे आहे. तर मी सर्वांना ना chess.com वरती पण ID बनवा. मी सर्वांना हे करणारच आहोत. आणि पुढे पण आपले ना वीकली सॅटर्डे संडेचे, आता मुलांना काय होतं, कंटिन्यू डेली स्कूलचा अभ्यास करून बुद्धिबळाचा पण अभ्यास रेग्युलर करण्यासाठी नाही जमत. तर आपण ना याच्यासाठी काय करतो, सॅटर्डे संडे आपले ऍडव्हान्स लेवलच्या बॅचेस असतात. टायमिंग सेम असतं, संध्याकाळी 7 ते 8:30, 9 ते 10:30. आणि अदर डेज मध्ये काय करतो आपण, त्यांच्या प्रॅक्टिस टुर्नामेंट्स घेतो. म्हणजे वेनसडेला, त्याच्यानंतर फ्रायडेला आणि संडेला. तर म्हणजे ओव्हरऑल सर्व स्टडी आहे. आता कसं आहे, आता मुलांमध्ये तेवढं अंडरस्टँडिंग आलेलं आहे. त्यांना जेव्हा स्टडी दिलं जातं, टास्क दिला जातो गेम इम्प्रुव्हमेंटसाठी, तर तो त्यांच्या लक्षात येतो. तर म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. आम्ही आमच्या साईडने आणखीन मुलांना जास्त स्टडी कशा प्रकारे देता येईल याबद्दल विचार करतो. आता या बिगिनर बॅच मध्ये कसं होतं, 7च्या बॅच मध्ये आणि 9च्या बॅच मध्ये जो कंटेंट असतो शिकवण्याचा तो सेमच ठेवावा लागतो, कारण सगळेच बिगिनर्स असतात. आपण ऍडव्हान्स लेवल मध्ये काय करतो, ऍडव्हान्स मध्ये तुम्ही 7ची किंवा 9ची बॅच जॉईन करता, पण तुम्हाला काय केलं जातं, जे लाईव्ह मध्ये शिकवलं जातं तर त्या दोन्ही सेशनच्या रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे इनडायरेक्टली काय होतं, एका फीज मध्ये 2 क्लास अटेंड केल्यासारखं होतं. तेवढं तुम्हाला स्टडी मटेरियल भेटतं त्याच्यातून. मग याच्यामध्ये काय होतं, आणखीन मुलांची प्रोग्रेस होते. त्याच्यानंतर मी पर्सनली काय करतो, की पर्सनली म्हणजे माझं chess.com वरती जी ID आहे, तर प्रत्येक मुलाची आपण तिथे 3 डे पर मूव असा गेम प्लॅन करतो. मग त्याच्यामध्ये मला प्रत्येक मुलाचं पर्सनली दिसून येतं प्रोग्रेस, की कोण कसं खेळतंय, कोणामध्ये काय इम्प्रुव्हमेंट पाहिजे, कोणाची ओपनिंग चांगली झाली किंवा इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. असं आपण ओव्हरऑल प्रत्येक ग्रोथ वरती मुलांच्या ऍडव्हान्स लेवलला काम करतो. मग आता तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये शेअर केलंय का, आता रिसंट आपल्या क्लास मधल्या 2 मुलांनी अंडर 8 मध्ये एक जण सेकंड आला आहे आणि एक जण आता आणखीन एक सांगलीला टुर्नामेंट झाली स्टेट लेवलची, तर त्याच्यामध्ये अंडर 13 मध्ये थर्ड आला आहे. तर असे मुलांमध्ये खूप चांगले रिझल्ट आहेत. तर त्याबद्दल डिटेल्स येतीलच तुम्हाला. मला आता फक्त ऍक्च्युली काय होतं, मुलांमध्ये नाही बुद्धिबळाच्या अभ्यासाने ना खूप फरक पडतो. आता तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की आता एवढे 16 32 पीसेस असतात आणि 64 स्क्वेअर आहेत. तर जर मी ते डोळे बंद करून बुद्धिबळाचा गेम खेळू शकतो, तर हे कशामुळे पॉसिबल झालं आहे, तर हे बुद्धिबळ खेळल्यामुळे, बुद्धिबळाचा अभ्यास केल्यामुळे, की माइंड तेवढं आपलं स्ट्रॉंग होतं, तेवढं शार्प होतं, तेवढी आपली थिंकिंग एबिलिटी वाढते. तर मुलांचं याच्यामुळे काय होतं, अकॅडमिक्स मध्ये पण खूप रिझल्ट दिसतात लगेच लगेच. तर तो फरक पण इम्पॉर्टंट आहे, किंवा मुलांमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होतो. मुलांमध्ये आणखीन एक आपल्या क्लासमध्ये सगळ्यात महत्वाचं, मुलं जेव्हा करेक्ट आन्सर देतात तर तेव्हा मुलांना अप्रिशिएट केलं जातं. तर ते मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मुलांना जेव्हा त्यांचं करेक्ट आन्सर आल्यावरती अप्रिशिएशन भेटतं, तर त्याच्यामुळे पण मुलं आणखीन उत्साहाने स्टडी करतात. मग त्याच्यामुळे आपल्या क्लासमध्ये ऍक्च्युली रिझल्ट चांगले भेटतात. ओके, आणखीन कोणाचं बाकी आहे? श्रीनय.
अनम्यूट करायचं. हा नमस्कार सर. हा नमस्कार. काय फरक वाटला 10 दिवसामध्ये श्रीनयमध्ये? श्रीनयमध्ये सर तो एकदम बिगिनरच होता. त्याच्या स्कूलमध्ये हा. त्याचा पहिल्यांदा हॉबी क्रिकेट होता, त्याला चेंज करायचा होता. आम्ही चेस लावला आणि जस्ट हा. त्याने 2 वीक मध्ये जे चेसचे मुलं होते त्यांच्याबरोबर खेळला तो. त्याला हा. काही ते जमलं नाही, 2-3 वेळा तो हारला. मग आम्ही हा. असं ठरवलं की त्याला बिगिनर क्लास लावायचा. आम्हाला तुमचा क्लास मिळाला, तुम्हाला आम्ही फोन केला होता. बरोबर. आणि आम्हाला म्हणजे तो बिगिनरच होता. त्या पद्धतीनं 10 दिवसामध्ये इतकी इम्प्रुव्हमेंट वाटली आणि आम्हाला पूर्ण बेसिक नॉलेज मिळालं. जसे बाकीच्या पॅरेंट्सनी सांगितलं ते कुलदीप सरांनी, तर त्यांना म्हणजे 10 दिवसात मुलांबरोबर एवढे कनेक्ट झाले की ते मुलं पण ते त्यांच्याबरोबरच हे करू राहिले चांगलं. म्हणजे त्यांना म्हणजे समजू राहिली त्यांची भाषा. कारण कसं लहान मुलं कनेक्ट होणे म्हणजे खूपच अवघड गोष्ट असते प्रत्येकाला. हा बरोबर. आणि तो फर्स्ट स्टँडर्डलाच आहे आता. तर त्याला त्या ज्या आहेत त्यांचे नावं म्हणा किंवा त्यांच्या मूव्ज म्हणा, हे त्याला बेसिक आता सगळं कळायला लागलं. जसे बाकी पॅरेंट्स म्हणले की फक्त क्रॉस करणंच महत्वाचं आहे का फक्त बॅकफुटवर येणं, हे त्यांना कळायला लागलं. ते वेळ घेऊ राहिले गेमला. काल परवापासून तर इतका वेळ घेऊ राहिले की ते विचार करूनच पुढे मूव्ह करू राहिले. असं झालं. हा, हेच आपण डे टू डे लाईफ मध्ये करतो. याच्यामुळे काय होतं, बुद्धिबळामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडला सवय लागते की आपल्या कोणता पण डिसिजन असेल तर त्याबद्दल आपण विचार करूनच डिसिजन घेतो. आणि सर्व गोष्टींबद्दल जसं बुद्धिबळामध्ये आपण 3-4 मूव्हचा विचार करतो, तर याच्यावरती सर्व अनालिसिस करूनच आपण डिसिजन घेतो. ही सवय इम्प्रूव्ह होणं खूप इम्पॉर्टंट आहे मुलांमध्ये. हो, मला तर 100% वाटतं की ह्या क्लासमध्ये मला 100% बेनिफिट झालेला आहे. त्याबद्दल आम्ही सॅटिस्फाईड आहे ऍज अ पॅरेंट म्हणून. आणि श्रीनयनं मॅक्सिमम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो नवीनच आहे तरी त्याने त्याच्या पद्धतीने खूप काही घेतलेलं आहे क्लासमधून. फक्त यापुढे आम्ही कनेक्ट राहील आपल्या फॅमिली सोबत. हो नक्की. तेवढं फक्त बघा. ते एक्सप्लेन करेनच मी ग्रुपवरती आणखी की कसं होतात, पुढचे बॅचेस कशा असतात, काय असतात, की म्हणजे मुलांवरती पण प्रेशर नाही पडला पाहिजे. आता हे 10 दिवस कंटिन्यू मुलं दिवसभर शाळेचा अभ्यास करून रोज रोज क्लास नाही अटेंड करू शकत. त्याच्यामुळे ऍडव्हान्स बॅच साठी ना फक्त सॅटर्डे संडेच ठेवलेलं आहे. आणि बाकीचं आपण अदर डे, असं नाहीये की अदर डे त्यांना काहीच टास्क नसतात, असतात पण मिनिमम असतात. मग त्याच्यामुळे की त्यांना पण इझी जातं, पुढे कंटिन्यू करणं क्लास इझी जातं त्यांना. येस येस. ओके. आय एम सॅटिस्फाईड विथ सर. थँक्यू प्रवीण सर, कुलदीप सर. थँक्यू. येस, आणखीन कोणी आहे? कोणाला सांगायचंय आपला एक्सपिरियन्स? सार्थक आणि प्रियांका, कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आणखीन? ओके. सार्थक एकच मिनिट. येस प्रियांका. हा येस सर. हा बोला. हा, विश्वराज बिगनरच होता. स्टार्टिंग म्हणजे त्यानं आधी कधी चेस खेळलंच नव्हतं. ऍक्च्युली मला पण नॉलेज नव्हतं, त्यामुळे मी तुमच्याशी मागे ऍडव्हान्स साठी पण विचारलं होतं. म्हणजे पण करेल का नाही थोडं गॅरंटी नव्हती म्हणून थांबून परत आणि तुमची परत आणि ऑफर आल्यामुळे मी लगेच 10 डेजचा म्हटल्यानंतर बेसिक साठी घेतलं. पण त्याला खूप छान इम्प्रूव्ह झाले त्याच्यामध्ये. ओके. आणखीन स्वभावामध्ये फरक वाटतो त्याच्या? आहे तो तसा म्हणजे प्रत्येक गोष्टीतच त्याला शिकण्याची आवड असती. बाकीचं युट्यूब बघत बसायचं, रील्स बघत बसायचं. तो आता मोबाईल घेतला की lichess.com वर जाऊन कसे ना ते खेळत बसतो. हे जास्त बाकीचे हा रील्स म्हणा किंवा बाकीचं बघण्यात जास्त कल होता. तो थोडाफार कमी झाला त्याचा. बरोबर. ओके. व्हेरी गुड. आणि ऍक्च्युली कसं होतंय त्याचे 2-3 लेक्चर मिस पण झाले. ऍक्च्युली डे बोर्डिंग असल्यामुळे ते येतातच 6:30ला आणि लगेच ते रेग्युलर त्याचं थोडंसं होईना, त्यामुळे तो कंटाळा करायला लागला. ओके. पण आता क्लिअर झालंय ना सर्व? हो. थोडे लेक्चर्स 1-2 राहिले होते मध्ये बघायचे, पण त्याने लास्ट संडेला बघितले. आता उद्या सॅटर्डे संडेला थोडंफार तो कव्हर करून घेईल. ओके. व्हेरी पण गुड. आधीपेक्षा खूप इम्प्रूव्ह आहे. ओके. थँक्यू. थँक्यू. येस सार्थक.
सार्थक सार्थक अनम्यूट करायचंय. ओके एव्हरीवन, सर्वात अगोदर आपण कुलदीप सरांचे सर्वांनीच आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूयात, कारण खूप छान शिकवतात कुलदीप सर. त्याच्यामुळे खूप इझी जातं समजणं. कारण की थँक्यू. माझं कुलदीप सरांवरती खूप डिपेंड असतं, कारण मुलं जेव्हा ऍडव्हान्स बॅचला जॉईन करतात, जर त्यांना बेसिक गोष्टी नाही समजल्या ना, तर मला खूप अवघड जातं शिकवायला. तर ते त्यासाठी मी ऍक्च्युली कुलदीप सरांना नेहमी थँक्यू म्हणत असतो, की ते बिगिनर लेवल एकदम मुलांकडून क्लिअर करून घेतात, की मला मग त्यांना ऍडव्हान्स लेवलचं पुढचं शिकवायला अजिबात अवघड नाही जात, की मुलांना ते ऍडव्हान्स लेवल इझिली समजतात. ओके, तर आपले जे पुढचे क्लासेस असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील, तर त्याबद्दल मी सर्वांना ग्रुपवरती इन्स्ट्रक्शन देईलच. आणि आपला हा जो ग्रुप आहे तो कायमस्वरूपी असतो, तो काय असं बंद वगैरे नाही होत. किंवा कोणी जरी ऍडव्हान्स क्लास नाही लावला तर असं काही नाहीये की आमच्याकडून गायडन्स किंवा सपोर्ट किंवा जे बिगिनर्स अगोदर तुम्ही शिकलाय त्याच्यामध्ये जर काही डाऊट वाटलं तर तुम्हाला ते त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन दिली जाईलच. आणि आता सर्वांसाठी आजचं जे सेशन आपलं एक तर डेमोचं असतं आणि पॅरेंट्स ब्रीफ घेणं असतं. आणि याच्यामध्ये सर्वजण आता जसं की सर्वांनी बघितलं, प्रथमेशने काय केलं की E3 ने स्टार्ट केली, पॉन टू E3 ने स्टार्ट केला गेम. पण आपण या ज्या सुरुवातीच्या मूव्ज असतात बुद्धिबळाच्या, तर या ठरलेल्या असतात. त्याच जागी आपण पॉन टू E4 ने स्टार्ट करतो गेम. तर या बुद्धिबळाचं ओपनिंगचे व्हिडिओ व्हाईट कडून आणि ब्लॅक कडून हे तुम्हाला शेअर केले जातील ऍज अ बोनस म्हणून. आणि ऍडव्हान्स लेवलच्या बॅचेस आपल्या दर सॅटर्डे संडे असतात, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल ग्रुपवरती. आणि हवं तर आपण काय करू शकतो, ऍडव्हान्स बॅचचं एखादं लेक्चर तुम्ही ऍज अ डेमो म्हणून अटेंड करू शकता. अशी सोय करून देऊयात आपण, की उद्यासाठी किंवा परवासाठी. ते फक्त थोडंसं आम्हाला बघून करावं लागेल. मी तुम्हाला ग्रुपमध्ये इन्फॉर्म करेनच. आणखी जर कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता, किंवा मग नाही तर क्लोज करूयात सेशन. काही विचारायचं कोणाला? यस प्रथमेश. सर एवढं विचारायचं होतं की टुर्नामेंटसाठी वगैरे जर का आपल्या चेस क्लासकडून जायचं असेल तर ऍडव्हान्स हा क्लास करावाच लागतो ना कंपल्सरी, किंवा त्याच्याबद्दलची काही माहिती छोट्या लेवलवरची पण जरी असतील तर ती कशी मिळेल? हा, आता जे टुर्नामेंट्स वगैरे असतात ना, त्याबद्दल म्हणजे क्लास कडून जाणं म्हणजे काय असतं की टुर्नामेंट बद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. जो ऍडव्हान्स लेवलचा ग्रुप आहे, आता पण या मुलांची प्रगती आहे, पण टुर्नामेंट मध्ये जाऊन परफॉर्म करतील का नाही, म्हणजे नाही का, आणखीन एवढा गेम नाहीये. जरी काही जणांना आता ऍडव्हान्स लेवल कंटिन्यू करणं किंवा बुद्धिबळ कंटिन्यू ठेवणं एवढं इझी जात नाही. पण ऍटलिस्ट कमीत कमी 3 महिन्याचा एक तरी हे करावं की ऍडव्हान्स बॅच जी आहे ती करावी. म्हणजे पुढे जाऊन कधी टुर्नामेंट असतील ना, तुम्ही इझिली पार्टिसिपेट करू शकता आणि चांगले परफॉर्म करू शकता स्कूलच्या वगैरे ज्या टुर्नामेंट्स असतात त्याच्यामध्ये. कारण 10 दिवसामध्ये पण हे जे आपण एवढं शिकलोय ना, तर हे ऍक्च्युली एक्सप्लेन कुलदीप सरांचा जो टॅलेंट आहे किंवा एक्सप्लेन करायचा, किंवा मी जो स्टडी प्लॅन केला आहे की एक्झॅक्ट काय शिकलं पाहिजे, तर त्याच्यामुळे रिझल्ट दिसतात मुलांमध्ये. पण तरीही एवढी ग्रोथ नसते की टुर्नामेंटमध्ये जे स्कूलचे वगैरे टुर्नामेंट असतात तिथे असं टॉप फर्स्ट सेकंड थर्ड असं परफॉर्म करू शकतो असं नाही होत. तर टुर्नामेंटची इन्फॉर्मेशन तुम्ही गुगल वरती जरी सर्च केलं ना, तुमच्या लोकल एरियातल्या जर टुर्नामेंट असतील तर त्या दिसून येतात, किंवा chessresult.com वरती. आणि जर याच्यामधून जर जायचं असेल
म्हणजे क्लास कडून आपण काय करतो, आता जे जे माझ्या एरियामध्ये राहतात, तर मी त्यांच्या सोबत टुर्नामेंट अटेंड करतो, टुर्नामेंट बद्दल इन्फॉर्मेशन देतो. किंवा आता जे लांब राहतात, तर ते म्हणजे त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाते आणि ते जाऊन टुर्नामेंट खेळतात. आता आपल्या क्लासमध्ये माझ्या घराच्या इथले पण आहेत, बरेच जण ऑनलाईनच असतात रेग्युलर क्लासमध्ये, किंवा बरेच जण वेगवेगळ्या सिटीज मधून आहेत. तर तुम्ही मी आता चिखलीमध्येच असते. तुम्ही पण ओके, PCMC मी मध्येच आहे देवरोड, वाटतं ना? हा देवरोड मध्ये आहे राहायला. ओके ओके. हा, मग इथे टुर्नामेंट्स असतात आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये पण लोकल टुर्नामेंट्स असतात प्रॅक्टिससाठी. त्याची 400 वगैरे फीस असते, तर त्या खेळायच्या सुरुवातीला इम्प्रुव्हमेंट साठी. ओके सर. तर हा, त्याचं थोडंसं गाईडन्स मिळू देत जा, म्हणजे हो 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 अजून ट्रेन होईल प्रथमेश तुमच्याकडे. हो हो एवढी नक्की. रिक्वेस्ट आहे. ओके, ठीक आहे सर. ओके, थँक्यू. यस प्रियांका. सर आपल्याला जर प्रॅक्टिस करायची असली तर lichess.org वरच खेळायचं आहे ना? हो हो, त्याच्यावरती पण खेळायचं, chess.com वरती पण खेळायचं. सर chess.com वर खेळ की ते येत नाही. काय नाही येत. chess.com वर गेलं ना तिथं काहीच येत नाही. ते थोडस सेटिंग बघावे लागतील तुम्हाला. अँड्रॉइडच्या थोड्याशा सेटिंग वेगळ्या आहेत. जर लिचेस वरती समजताय तर लिचेस सर वरती lichess वर खेळायचं. समजतंय. हा, मग लिचेस वर खेळायचं. ओके सर. यस, आणखीन काही विचारायचंय कोणाला? नो सर. ओके एव्हरीवन. हो सर. ओके सर यस. सर सांगली भागाकडे काय टुर्नामेंट असतात? हो असतात ना. मी आता जे सांगितलं ना, अंडर 13 मध्ये जो मुलगा थर्ड आला, तर तो आपल्या क्लास मधलाच आहे. सांगलीच्या टुर्नामेंट मध्येच त्यांनी परफॉर्म केलता. तर तिकडे पण बरेच टुर्नामेंट असतात. माझं गाव तासगावच आहे. मी राहायला इथे देवरोड मध्ये आहे, पिंपरी चिंचवड मध्ये. आणि आपल्या सांगलीच्या स्वाती घाटे म्हणून आहेत, तर त्या ग्रँड मास्टर आहेत. मग त्या बाहेर इथे पुण्यामध्ये घाटे म्हणून आडनाव आहे, माहितीये ना? त्या इथे पुण्यामध्येच राहतात. तर सांगलीमध्ये पण बऱ्याच टुर्नामेंट होतात. तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भेटून जाईल आपल्या ग्रुपवरती. ओके सर. ओके एव्हरीवन, सर्वांना उद्या जे काय आणखीन पुढचे इन्स्ट्रक्शन्स असतील ते येतील ग्रुपवरती. ओके ओके, चला बाय, गुड नाईट एव्हरीवन, आणि थँक्यू सर्वांना. बाय सर. Thank you everyone. Bye sir. Goodbye. बाय सर. बाय सर. गुड नाईट. बाय, गुड नाईट एव्हरीवन.